आमच्या इथे लेडीजसाठी असं फनी गेम्सचा कार्यक्रम होता. खूप छान होता आणि अगदी वयस्कर बायकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला होता. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि इथं मी गोंड कसं तयार करते हे दाखवत आहे. सगळ्यात आधी मी बहिणीची जी साडी आहे तिला गोंड लावणार आहे. तर तिच्या साडीचा कलर लाल आणि हिरवा असा आहे. तर मी आधी हिरवं गोंड सगळं तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग लाल कलरचे गोंडे तयार केले. याच्या आधी मी कसं करत होते तर डायरेक्ट साडीला गोंडे लावत होते. तर आत्ता तसं केलं नाही. आधी गोंडे सगळे बनवून घेतले आणि त्यानंतर मग साडीला ते लावून घेतले आणि फायनली आपले गोंडे बघू शकता तुम्ही साडीला सगळे लावून झालेले आहेत. गोंडे लावल्यानंतर साडीचा लुक हा वेगळाच येतो. आणि ही गुंडी जी आहे जी आपण गोंडे लावतो ती गुंडी मला मिळालेलं आहे 15 रुपयाला एक. तर मी 4 गुंडे आणलेल्या, हिरव्या 2, लाल 1 आणि गुलाबी 1 असं. चला आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे नाचणीची आंबील. आता उन्हाळ्यामध्ये नाचणी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि आंबील तर आपल्या शरीरासाठी खूपच चांगली असते. आणि यांनी जिरे आणलेले आणि ठेवलेले गॅस कट्ट्यावर आणि ती थोडीशी पुडी ती पाण्यात भिजली आणि फाटली बघू शकता. जिरे थोडे सांडलेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरे, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1-2 पुदिन्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत. कारण पुदिनासुद्धा म्हणजे कोणतेही पदार्थ आपल्या शरीरात पचवण्यासाठी खूप चांगला असतो आणि पचनक्रिया पण सुधारते पुदिन्यामुळे आणि थंड पण असतो. त्यामुळे मी थोडासा पुदिना पण घातलेला आहे. आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते. उन्हाळ्यामध्ये धने जिरे पावडर आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते, म्हणजे थंडावा शरीरामध्ये देण्यासाठी खूप चांगले असते. थोडंसं दही घेतलेलं आहे मी इथं आणि तुम्ही ते ताक घेतला तरीसुद्धा चालेल. त्या दह्यामध्ये 2 ते 3 चमचे मी नाचणीचं पीठ घालणार आहे. आता तुम्ही ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी दही नाही वापरलं, पाण्यात जरी ते पीठ कालवून तुम्ही आंबील बनवला तरीसुद्धा चालेल. पण दही किंवा ताकामुळे टेस्ट एक वेगळी येते. आणि हे सगळं व्यवस्थित मी दह्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून परत ते आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. एकदम असं रबरबीत बनवून घ्यायचं, जेणेकरून त्या पिठाच्या गाठी झाल्या नसल्या पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. एक जण रात्रीसुद्धा हे पीठ जे असतं ते असं आंबट घालतात आणि सकाळी त्याची आंबील बनवतात. आधीच्या काळात ताक, कण्या, आंबील हे पदार्थ जास्त असायचे लोकांच्या जेवणामध्ये. बघू शकता तुम्ही आधीच्या आमची आजी वगैरे होती ती सांगत होती की त्यांनी ताक आंबील याच्यावरच जास्त, कण्या वगैरे असायच्या त्या ताक घालून प्यायची. त्यामुळे खूप थंड आणि आधीची लोकं किती स्ट्रॉंग पण होती. आत्ता तसलं काहीही नाही. आत्ता मसालेदार खाणे, बाहेरचं खाणे, परत भजी वडं असलं सगळं नॉनव्हेज खाणे बाहेरचं. त्यामुळे आता लोकांच्या शरीरामध्ये ताकद नाही, असं पौष्टिक असं काही खात नाहीत. आणि इकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच मग आपण ते जे मिक्स करून घेतलेलं पीठ आहे नाचणीचं ते यामध्ये घालून हलवायचं आहे. पाणी ठेवलं आणि थोडंसं मीठ घातलं त्यामध्ये चवीनुसार आणि आता झाकून ठेवायचं. आणि ज्यावेळी पाण्याला उकळी येईल त्यावेळी ते पीठ त्यामध्ये घालून वळायचं. आणि आंबील कधी पण गार झाली की खूप छान लागते. गरम गरम आंबील चांगलं लागत नाही. त्यामुळं सगळ्यात आधी आंबील बनवायची आणि त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक बनवायचा आहे. बघू शकता तुम्ही आता आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे. एका हाताने मी ते पीठ वतत आहे आणि दुसऱ्या हाताने ते हलवत आहे, जेणेकरून ते गाठी होत नाहीत आणि व्यवस्थित पीठ मिक्स होतं. आणि उकळी आलेले असल्यामुळे गॅस मंद करायचा आणि एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित ते शिजून द्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर मग ज्यावेळी आपण खाली उतरतो त्यावेळी मग आपण जिरं, आलं, लसूण, परत कोथिंबीर घातलेली जी पेस्ट होती ती त्यामध्ये ॲड करायची आणि असं हलवत हलवत शिजायचं आहे. कारण उकळी आल्यानंतर ते उत्तूसुद्धा येऊ शकतं, म्हणजे पातेल्याच्या बाहेर येऊन गॅस सगळा आपला पूर्ण म्हणजे हे होतो, राड होऊ शकतो. त्यामुळे असं हलवत हलवत आपण शिजवायचं आहे. नाचणीची आंबील भाकरी कुस्करून खायला किंवा भात आणि आंबीलसुद्धा मिक्स करून खायला खूप छान लागतं.
जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत आपण अशी आंबील वगैरे करून खायची, जेणेकरून आपल्याला उन्हाळा बाधणार नाही, उष्णतेचा त्राससुद्धा होणार नाही. लहान मुलांनासुद्धा आंबील वगैरे प्यायला द्यावी. सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी असे हे आंबील वगैरे पदार्थ खावे आणि ही खराब पण होत नाही बघा. 2 दिवस ठेवला तरीसुद्धा राहते. नाचणीची आंबील करू शकतो. परत आपण डाळीचं पीठ वगैरे लावून आपण कढीसुद्धा ताकाची बनवू शकतो, तीसुद्धा घेतली तरी चालेल. पण कढीला आपण कसं फोडणी वगैरे मारतो त्याच्यापेक्षा ही आंबील खूप पौष्टिक असते. ज्वारीचीसुद्धा आंबील एक जण बनवतात, तीसुद्धा खूप चांगली लागते. आणि बघू शकता तुम्ही असं सारखं हलवत राहावं लागतं, नाहीतर मग ते उत्तू येतं. आपलं दूध कसं उत्तू येतं तसंच ते वरती येतं आणि मग पातेल्याच्या बाहेर येऊ शकतं. त्यामुळं सारखं असं हलवत हलवत आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि वास तर 1 नंबर येत होता. जेवढं ते शिजल तेवढा वास खूप छान येतो. आणि ज्यावेळी आपण ते मिक्सरमध्ये जे वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये ॲड केलं आणि शिजवल्यावर तर खूप छान वास येतो. असं वाटतं की कधी पिन आपण ते आंबेल असं वाटतं, एवढं म्हणजे छान वास सगळीकडे सुटतो. कारण की त्यामध्ये आलं, लसूण आणि लसणाचा वापर थोडा जास्त करायचा. जिरे, लसूण याचा वापर जास्त करायचा. आल्याचा वापर थोडासा कमी करा. कोथिंबीर आपण वाटण बनवताना पण घातलेली आणि वरून जरी तुम्ही थोडीशी बारीक चिरून घातला असा तरीसुद्धा ती म्हणजे खाताना ज्यावेळी आपण प्यायला घेतो आंबील त्यावेळी वरून थोडीशी घालायची, म्हणजे चवीत खूप फरक पडतो. 1-2 ग्लास तुम्ही आंबील पिला तर तुम्हाला जेवण्याची सुद्धा गरज नाही. एवढं म्हणजे आपलं पोट एकदम व्यवस्थित दम धरतं पोटामध्ये. त्यामुळं आंबील वगैरे 2 दिवसातून एकदा कसं आपण प्यायची. आता जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडा वेळ शिजवायचं आहे. तुम्ही गॅस बंद करून जर ते वाटण घातला तरीसुद्धा चालेल, पण मी आता थोडंसं त्याला शिजवून घेणार आहे. आणि ज्यावेळी मी हे वाटण घातलं आंबलीमध्ये आणि शिजवत होते एक वेगळाच म्हणजे वास येत होता आणि वासानेच असं वाटत होतं की कधी पिन मी आंबील असं वाटत होतं. आणि मी तर काय केलं, सगळं शिजवलं आणि गरम गरमच मग वाटीमध्ये घेतलं आणि फुकून फुकून पिली. तर आंबील पिताना खूप छान म्हणजे वास पण येत होता आणि मजा पण येत होती. आमच्या इथं आप्पाची वाडी म्हणून हे आहे, हलसिद्धनाथांचं देवस्थान आहे, तिथं तर कायम दर अमावस्येला अशी आंबील काईल मोठी असते आणि त्या काईलीत शिजवलं जातं आणि येईल त्याला ती आंबील दिली जाते. बाळमामांच्या इथे पण दर अमावस्येला आंबील अशी मिळते बघा. इकडे बघ, इकडे हाय कर, हाय हाय करते, बाय कर, मग बाय कर, बाय कर, जाऊया आता खाणार आहे ते. सानू इकडे बघ, दाखव, इकडे बघ, तिकडे दाखव की, इकडे बघ की, अरे इकडं पाठीमग काकींच्याकडं, काकी पाया झाल्या. हे घे, हे घे, देऊ, हे घे, ते पण खा, थांबके हातातलं सपवू दे. ते पण खा, ते पण खा. नको सगळं खा, ते दे मग. ते खा, हातातलं सपवल्याशिवाय देऊ नको. ते खा. तोपर्यंत शेजारची एक मुलगी आलेली ती बाळाला घेऊन, त्या दोघींना पण मी आंबील दिली तर त्या दोघींनी पण आवडीने पिली. त्या लहान मुलाने सुद्धा तिला थोडंसं आधी चाटायला लावलं त्या लहान मुलगीला, तर तिला एवढी आवडली की ते नंतर नाणी मागायला लागली, म्हणून मग थोडंसं आणि तिला प्यायला दिलं. लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातात. लहान मुलांना जो नाचणी सत्व वगैरे आपण बनवून देतो तर ते का द्यायचं असतं, तर पौष्टिक असतं लहान मुलांसाठी, त्यामुळे नाचणी सत्व वगैरे आपण देतो. तर अशी आंबीलसुद्धा लहान मुलांना दिला तरीसुद्धा चालेल. आणि इकडं मी चवळी शिजवून घेतलेली आहे, तिकडं आंबील झालेली आहे माझी. आणि आता चवळीला आधी फोडणी मारून घेते. हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ म्हणेन. सकाळचे 10-10:30 वाजले असतील. आणि आज आपण रेसिपी बघणार आहे नाचणीची आंबील. कारण आता उन्हाळा इतका वाढलेला आहे भयानक आणि उष्णतेचा ते खूप त्रास होतो बघा उन्हाळ्यात. त्यामुळं नाचणीची आंबील कशी शांत एकदम म्हणजे थंड असते
आता ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी पाण्यातली सुद्धा करून पिला तरी सुद्धा चालेल. ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी ताक दही वापरू शकता. आणि पित्त एकेकांना खूप असतं बघा, मग त्यांना ताक दही आंबट पदार्थ चालत नाही. टिकली थोडीशी मोठी वाटाली मला, सकाळी गडबडीत लावली मी. आता नाचणीचे आंबील मी बनवले. नाचण्याचं पीठ काय मी दळून आणलेलं नाही, विकतच आणलेलं आहे. 15 रुपयाला पावशेर काहीतरी आणलेलं आहे. आता किती खात्यात बघूया. कराय तर सांगितलेलं आहे, करायला सांगितलं म्हटलं मग मी केल्या. तर किती खातील त्याच्यावर अवलंबून, पण नक्की अशा पद्धतीने करून बघा. कोण कोण साधारण एखादी थोडीशी हिरवी मिरची अर्धी घातला तरीसुद्धा चवीला म्हणजे फरक पडतो. पण मी काही हिरवी मिरची घातली नाही, नव्हतीच माझ्याकडे. असती तर थोडीशी घातली असती. थोडासा पुदिना पण मी वापरलेला आहे, कारण पुदिना पण म्हणजे शांत म्हणजे आपल्या पोटासाठी चांगला असतो, त्यामुळं पुदिना पण मी थोडासा वापरलेला आहे. थोडासा पुदिना, कोथिंबीर, जिरं, धनंसुद्धा तुम्ही धनेपूड असेल तर तीसुद्धा तुम्ही थोडीशी वापरू शकता. त्यानेसुद्धा टेस्ट खूप चांगली येते. आणि काय नाही, आपली साधी सिंपलच रेसिपी आहे. कशी वाटली काय वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. 2-3 दिवस झाले ब्लॉग आले नाहीत, कारण की शूटच काही केलेलं नव्हतं, त्यामुळे ब्लॉग आले नाहीत. साडीला गोंड पण मी बहिणीला आणि मला एकसारखे आम्ही साड्या घेतलेल्या आहेत. तर बहिणीच्या साडीला गोंडे लावून झालेले आहेत, माझ्या साडीला अजून लावायचे आहेत. आधी आता ह्यावेळी मी कसं केलेलं आहे, मी डायरेक्ट गोंडे लावत होते साडीला. आता ह्यावेळी आधी मी गोंडे तयार करून घेतली आणि त्यानंतर मग ते टच केले. खरं सोपे पडतात आणि पटणं ते होतात पण तयार करून घेतल्यावर. आणि डायरेक्ट जर तुम्ही साडीला लावायला गेला गोंडे तर त्याला खूप वेळ लागतो. पण अशा पद्धतीने करून बघा. 8 गोंडेच लागलेले आहेत, म्हणजे लाल कलरचे 8 आणि हिरव्या कलरचे 8. तिच्या साडीचा काट आहे तो लाल आहे, माझा गुलाबी आहे. आता हिरवे मी जवळजवळ 16 गोंडे तयार करून ठेवलेले आहेत, म्हणजे माझ्या साडीसकट. आता फक्त गुलाबी तेवढे राहिलेले आहेत. ते गुलाबी तेवढे तयार करणार आणि मग माझ्या साडीला पण टच करणार आहे. अजून दोघींच्या साड्यांना फॉल लावायचे आहेत. फॉल मी हातावरच लावणार आहे, मशीनवर वगैरे काय लावणार नाही, कारण की आपल्या ह्या साध्या मशीनवर जरी लावला असा तर सुद्धा म्हणजे नील व्यवस्थित होत नाही. त्यामुळं दोघींच्या पण साड्यांना हातावरच फॉल लावणार आहे. फॉल आणलेले होते मी काल आणि धुवून वगैरे हे घडी करून ठेवलेले आहेत. गादीखाली ठेवायचे घडी करून, म्हणजे फॉल लावताना इस्त्री करायला लागत नाही. तर गादीखाली ठेवलेले आहेत, ते फॉल अजून लावायचे आहेत, ब्लाऊज शिवायचे आहेत. भरपूर असं काम आहे, पण या उन्हानं काय होईना झाली दुकानात जायचं. आता यांची नाईट शिफ्ट आहे, ते गेलेले आणि मी दुपारनंतर जाणार आहे. चला, अजून चवळी शिजवून घेतलेले आहे, चवळीला फोडणी मारते आणि चपात्या करायच्या आहेत. आंबील झालेलं आहे, भात झालेला आहे. चला, आंबील मस्तच झालेलं आहे मैत्रिणीनं. पहा, दाटसरपणा पण खूप छान आंबीलला आलेला आहे. तुम्ही पिऊन दाखवतो तुम्हाला. थोडीशी वरनं कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ताक वगैरे यामध्ये घालून पिऊ शकता. पण मला पित्ताचा त्रास आहे, त्यामुळे ताक वगैरे काय घालणार नाही आहे. खूप मस्त लागाले. नाचणीच्या आंबीला लसूण, परत आलं, कोथिंबीर आणि जिरं यामुळे टेस्ट मस्त येते. मस्त झाले, नक्की करून बघा. दाटसरपणा बघा आंबीला, ते छान आलेलं आहे. इकडे चवळीची भाजी झालेली आहे, इकडे आंबील झालेले आहे. ते रात्रीची भाजी आहे, ती थोडी फोडणी मारणार आहे. रात्रीची जर भाजी शिल्लक राहिली तर आम्ही अशा पद्धतीने तव्यामध्ये तेल टाकतो आणि ती भाजी त्यामध्ये भाजून घेतो. हे पहा, अशा पद्धतीने एकदम करपूस भाजून खूप छान लागते. एकदम गॅस मंद ठेवायचा आणि असं भाजायचं, छान लागतं. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आम्ही जर रात्रीची भाजी वगैरे राहिली असली, आमटी राहिली असली तर तीसुद्धा आम्ही फेकून देत नाही. अशा पद्धतीने तव्यामध्ये आम्ही परततो आणि ते खातो. आणि आमच्या इथे महिलांसाठी महिला दिनानिमित्त म्हणजे महिला दिन झाल्यानंतर असं फनी गेम्स होते. खूप म्हणजे लेडीजने एन्जॉय केलं.
आणि खूप छानसुद्धा वाटलं. कसं असतं बायकांना रोजच्या आयुष्यात रोज उठले की काम 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 एवढंच असतं, बाकीचं सगळं काय म्हणजे आपण विसरूनच जातो. तर अशा कार्यक्रमांमुळे बघा आपल्याला पण थोडीशी एन्जॉयमेंट करायला मिळते. चला मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.